केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जर 7-8 दिवसांमध्ये राजीनामा दिला नाही तर कॉकरोच जनता पार्टी संपूर्ण भारतामध्ये प्रचंड मोठं आंदोलन उभं करणार आहे. छत्रपती संभाजीनगरचा मूळ रहिवासी अभिजित दिपके हा आता आपल्या आई वडिलांकडं सुखरूप पोहोचलेला आहे. जे आई वडील अत्यंत घाबरलेले होते आणि आहेत. अभिजित दिपके या मराठवाड्यातील तरुणाने दिल्ली नव्हे तर पूर्ण भारतामध्ये आपलं नाव प्रस्थापित केलेलं आहे. आणि केवळ आपलं नाव प्रस्थापित करायचं नाही तर युवकांच्या मनातली जी काही आग आहे व्यवस्थेच्या विरुद्धची आणि ज्या परीक्षांमध्ये जो गोंधळ घातला गेलेला आहे, नीट परीक्षा असेल, सीबीएसई असेल, हा जो काही उद्योग केलेला आहे धर्मेंद्र प्रधान यांनी, त्याच्याबद्दल त्यांनी आता राजीनामा दिलाच पाहिजे हा आग्रह धरलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे अराजक आहे, अराजकाचं लक्षण आहे अशा शब्दात टीका केलेली आहे. दिपके यांनी त्यांना तितक्या चांगल्या पद्धतीने सांगितलेले की तसं तुम्ही समजता तसं नाहीये. आता जंतर मंतर या दिल्लीच्या ठिकाणी काय झालेलं आहे, जसं हे सगळे कॉक्रोच झुरळ सगळे जमा झाले, त्यांनी ज्या घोषणा दिल्या की हिंदू मुस्लिम राजकारण करू नका, आम्हाला घाबरू नका वगैरे, हा जो इशारा थेट नाव घेत तो भारतीय जनता पार्टीला दिला. त्यामुळे हे आंदोलन जे आहे हे केवळ भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध आहे. आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या समर्थकांच्या अनेक टोळ्या या जंतर मंतर या मैदानावर तिथे उपस्थित राहिल्या होत्या आणि प्रसार माध्यमांना त्यांनी यथेच्छ अशा आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. गोदी मीडियानी नाकारलेला आहे. तिकडं जे न्यायमूर्ती सूर्यकांत, सीजेआय, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, ज्यांच्या विधानामुळे हे कॉक्रोच जन्माला आले, खरं ते लंडनमध्ये एका कार्यक्रमामध्ये जसे बोलते झाले आणि तिथल्या उपस्थित प्रेक्षकाने एक प्रश्न विचारला, त्यावेळेला त्यांना तो टाळावा लागला, त्यांनी तो टाळला. त्याच्यामुळे भारतीय उच्चायुक्तांनी प्रश्नकर्त्यालाच जबाबदार धरलं आणि हे अशोभनीय आहे असं सांगितलेलं आहे. एकूण हा जो विषय आहे की तरुणांच्या मनामध्ये व्यवस्थेविरुद्ध एकूणच जो असंतोष आहे, त्याचं मूळ जे कारण आहे की सुशिक्षितांची बेरोजगारी, ग्रामीण भारतापासून तर अगदी यंग इंडियापर्यंत जे काही अव्यवस्था झालेली आहे आणि जे काही दुर्लक्ष केलं जात आहे त्याला ही वाट मोकळी मिळालेली आहे. त्यामुळे विरोधक थोडासा सावधगिरीने का होईना परंतु या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. आणि मग अंजली दमानिया, सोनम वांगचुक, विजय कुंभार यासारखे जे पर्यावरणवादी म्हणा किंवा व्हिसल ब्लोअर म्हणा, हे अभिजित दिपके यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. त्यांना तसं राहावं लागणार आहे. आणि भारतामध्ये जे काही लोकशाहीचं स्वातंत्र्य आहे त्या स्वातंत्र्याच्या मर्यादेमध्ये राहून आपल्याला प्रेम आणि शांततेत आंदोलन करायचंय हे सांगणाऱ्यांना अराजक माजवणारे का ठरवलं जात आहे, हाच प्रश्न आहे. आपण चर्चा करतोय, थेट विश्लेषण करतो. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण चर्चा करतोय. अभिजित दिपके हा आम आदमी पक्षामध्ये होता तो अमान्य करत नाही. तो स्ट्रॅटेजी म्हणजे कम्युनिकेशन स्ट्रॅटेजी त्याच्याकडे होती. सोशल मीडियामध्ये काय टाकायचं काय नाही वगैरे त्या पद्धतीचं त्यांनी काम केलेलं आहे. आणि मग आता आपण याच्यामध्ये अजून अद्ययावत शिक्षण घेतलं पाहिजे, यासाठी तो छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि पुण्याहून तो पोहोचला बोस्टनमध्ये. आज तो तिथं शिकतोय. त्याच्या म्हणण्यानुसार तो दलित समाजातला आहे, मी कोणत्या समाजातला आहे याच्या फंदात न पडता तुम्ही हे लक्षात घ्या. जर मुख्य सरन्यायाधीश असं म्हणत असतील की काही बेरोजगार तरुण झुरळासारखे प्रसार माध्यमांमध्ये येतात, आरटीआय कार्यकर्ते बनतात आणि व्यवस्थेला आव्हान देतात, ते परजीवी आहेत, अशा पद्धतीचं बोलतात, त्यावेळेला या अभिजितला असं वाटतं की आता माझ्यासारख्या सगळ्या झुरळांनी एकत्र यायला पाहिजे.
तशी एक वळ तो टाकतो काय, आणि तो झुरळांनी पेटवलेला वणवा कशा पद्धतीने होऊ शकतो हे काल जंतर मंतर मध्ये तिथं दिसून आलेलं आहे. मग तिथं किती लोक गोळा झाले? 2 कोटी झाले, 20 लाख झाले, 20,000 झाले, का 2,000 झाले, का 200 झाले, का 20च झाले, किती आले याच्याविषयी चर्चा व्हायला लागल्या. प्रत्यक्षात ते मैदान जे आहे ते खचाखच भरलं होतं. आता त्याची क्षमता किती आहे? 10,000 आहे का 15,000 आहे, 20,000 आहे. मग तेवढंच भरलं, त्यात एवढं काय बिघडलं वगैरे असं काय भारतीय जनता पार्टीचे समर्थक सगळं सांगत आहेत. सोशल मीडियामध्ये त्याप्रमाणे ते बोलत आहेत. मग ते बोलत असताना ते हे आंदोलन कसं फसलेलं आहे, त्याला प्रतिसाद कसा मिळालेला नाही हे सांगितलं जातं. एक बघा, जे आंदोलन सोशल मीडियामध्ये अपघाताने सुरू झालं, गमतीने सुरू झालं, आणि त्याला जबाबदार मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांचं विधान, मग काहीही न ठरवता झालेलं आहे. ना सूर्यकांत ठरवून काही बोललेले आहेत, ना त्यांच्यावर प्रतिक्रिया म्हणून जे काही उमटलेलं आहे ना, आज जे काही कॉक्रोच जनता पार्टीचं महाकाय असं रूप झालेलं आहे, हे काही ठरवून झालेलं आहे. ही नैसर्गिक प्रतिक्रिया आहे आणि ती सामूहिक प्रतिक्रिया आहे. आता जे सनातनवादी किंवा भारतीय जनता पार्टीचे कट्टर समर्थक, म्हणजे सोशल मीडियामधल्या असतील किंवा वेगवेगळ्या संस्थांच्या असतील, गल्लीपासून दिल्लीपर्यंत, त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की 22 लाख विद्यार्थी ज्या वेळेला नीट परीक्षेला बसतात, अहोरात्र परिश्रम करतात, त्यांचे आई वडील अगदी 33 कोटी देऊ पाण्यामध्ये ठेवतात, आणि मुलगा उत्तीर्ण झाला पाहिजे, त्याला शासकीय रुग्णालय मिळालं पाहिजे, मग तो नीट युजी देतोय, त्याला एमबीबीएस साठी एम्स मध्ये प्रवेश मिळाला पाहिजे, ही त्याची प्रार्थना. त्या प्रार्थनेचं काय झालं? पेपर लीक झाला. आणि दुर्दैवाने महाराष्ट्रातलेच महाहरामखोर शिक्षण सम्राट जे पकडले गेलेले आहेत, त्यांनी हा उद्योग केलेला आहे. त्याच्यामुळे ते आई वडील, ते मुलं सगळे निराशेच्या गर्तेमध्ये गेलेले आहेत. आता 21 जूनला पुन्हा एकदा परीक्षा होणार आहे, पुन्हा एकदा तो द्राविडी प्राणायाम होणार आहे. मग ते कोणत्या समाजाचे आहेत, कोणत्या धर्माचे आहेत, याच्याकडे बघून हे होतंय का, हा प्रश्न त्यांनी लक्षात घेतला पाहिजे. परंतु तसं करायचं नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आहे. त्याला जसं भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये असल्यामुळे जशी कारणीभूत समजली जाते आणि आहे, त्याचप्रमाणे काँग्रेस किंवा इतर पक्ष देखील आहेत. उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की हे जे आंदोलन आहे याला पाठिंबा दिला पाहिजे, आणि युवकांच्या मनातला जो दाह आहे तो लक्षात घेतला पाहिजे. त्याच्यात चूक काय? परंतु मग तसा काहीही तारतम्याचा विचार न करता ज्या वेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणून बोलतात, त्यावेळेला अभिजित दिपके हा विरोध करणारच, आणि अनेक जण त्याला विरोध करणार. आता ज्या अर्थी अमेरिकेतून तो 6 जूनला येणार आहे, मग तो आल्यानंतर काय परिस्थिती होणार आहे, विमानतळावर जी गर्दी होणार आहे ती गर्दी आवरायची कशी, जंतर मंतर मध्ये परवानगी द्यायची की नाही, याच्यावर बराच खल झाला. आणि मग अखेर ती परवानगी द्यावी लागली. म्हणजे काय झालं? कायद्यामध्ये बसतंय की आंदोलन करायचंय, आंदोलन करता येतं, तुमची एखादी मागणी असेल तर ते आंदोलन करता येतं, पोलिसांची परवानगी असेल तर ते अवश्य करता येतं. त्यामुळे ते कायद्यामध्ये बसणारे आंदोलन झालं. आता तिथं सोनम वांगचुक काय बोलले, अंजली दमनिया काय बोलल्या बाहेर, नंतर विजय कुंभार काय बोलले, मग हे सगळं जर राष्ट्रविघातक वृत्ती असतील, मग त्यांना बोलण्याचा अधिकार कुणी दिलेला आहे? तो घटनेने दिलेला आहे. मग एखाद्या पक्षाविरुद्धच हे आंदोलन नाही, हे वारंवार अगदी सुरुवातीलाच अभिजित दिपके याने ते त्यावेळेला सोशल मीडियामधून सांगितलेलं आहे की मी आम आदमी पक्षात होतो म्हणून मी भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध काय करतो असं अजिबात नाही. काँग्रेस जर सत्तेत आली असती तर मी तेच केलं असतं, आप जर सत्तेत असतं तरी तेच केलं असतं, आणि तेच केलेलं आहे. त्याच्यामुळं हे मोठं आव्हान आहे. मग जशी चिंता भारतीय जनता पार्टीला आहे तशी काँग्रेसला सुद्धा आहे, सगळ्या इंडिया आघाडीतल्या पक्षांना सुद्धा आहे, की उद्या ही जी आग आहे, ही आग आपण जर काही चुका केल्या तर आपल्यालाही जाळून भस्मसात करू शकते. त्याच्यामुळे याला सांभाळलं पाहिजे. आणि भारतामधली ही जी काही एकूण परिस्थिती आहे, आता डेमोग्राफिक डिव्हिडंट आहे, यंग इंडिया आहे, 35च्या आतली सगळी जे झी वगैरे हे सगळे जी पिढी आहे, मिलिनियल आहे,
या सगळ्या पिढीच्या मनामध्ये जे आहे की आता बस झालं, भ्रष्टाचार करताय, तुम्ही राजकारण करताय, ओंगळवाण करताय, धार्मिक विषय आणताय, एकमेकाची डोकी फोडायला लावताय, पण आमच्या आयुष्याचं काय, शाश्वत आमचं आयुष्य झालं पाहिजे, त्या दृष्टीने तुम्ही काय करताय याचा प्रश्न, याचं उत्तर जर नकारात्मक आम्हाला मिळालं असेल तर आता आम्ही स्वस्थ बसणार नाही, हा संदेश या जंतर मंतरवरच्या आंदोलनाने दिलेला आहे. मग ज्या छत्रपती संभाजीनगरचा हा अभिजित दिपके आहे, त्याच्याच मध्ये काही वर्षांपूर्वी म्हणजे 2023 मध्ये बहुतेक जो अमोल धनराज शिंदे हा जो संसदेमध्ये घुसला, त्याने तो स्मोक बॉम्ब टाकण्याची जे काही 4-5 जण होते ते थेट संसदेमध्ये घुसले होते, आणि तो धूर त्यांनी संसदेमध्ये, पिवळा धूर सोडला, तो रासायनिक धूर, त्याच्यामध्ये हा अमोल शिंदे पकडला गेला. काय होतं तो, सैन्य भरती होऊ शकला नाही, निराशाच्या गर्तेमध्ये होता, घरी काय सांगावं, घरी परतायचं आपल्याला दिल्लीवरून, तो काय बोलावं, या गोंधळामध्ये त्याने तो उद्योग केला, जो अक्षम्य आहे, तो अपराध आहे, त्याच्याबद्दल त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे, ती झालेली आहे त्याला जी काही शिक्षा. एकूण काय तर जसं मराठवाडा हा प्रचंड मागासलेपणाचा कलंक आजही आहे. मग त्या मराठवाड्यामध्ये 1974 मध्ये जे काही विद्यार्थी आंदोलन झालं, त्या आंदोलनाच्या मागण्या काय होत्या, की आमच्या भागाला न्याय मिळाला पाहिजे आणि आम्हाला हाताला काम मिळालं. ती जी आग आहे, ती आग वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होत आलेली आहे. मग आता जंतर मंतर अराजक वगैरे जर असं बोलत असू तर 2011 मध्ये अण्णा हजारे यांचं जे काही आंदोलन झालं, त्या आंदोलनाला कुणाचा पाठिंबा होता, तो RSSचा पाठिंबा होता, तो भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा होता. 2011 मध्ये ते घडलं आणि नंतर पुढच्या 3 वर्षांमध्ये जी मोदी लाट भारताने अनुभवली, त्याच्यामध्ये मोदी लाट आणण्यामध्ये ह्या युवकांना आकर्षित केलं होतं नरेंद्र मोदी यांनी. आणि विकास, विकास हा शब्द त्यांना अधिक भावला. आज भारत हा महासत्ता होता, 1 ट्रिलियन महाराष्ट्र, 5 ट्रिलियन भारत वगैरे सगळं ते जे काही चाललेलं आहे त्याच्याबद्दल कुणाचीही ना नाही. परंतु असं असताना बाकीचे जे काही राजकारण म्हणून जे चाललेलं आहे, डोकेफोड राजकारण, किंवा मग तुम्हाला सामर्थ्य जर द्यायचंय, गुणवत्ता सांगायची, पारदर्शकपणा सांगायचा आहे, तर तो मग नीट परीक्षेमध्ये का नाहीये, का असं होतंय. आता 21 जूनला वायुदलाच्या विमानाने प्रश्नपत्रिका पोहोचवल्या जाणार आहे परीक्षा केंद्रावर. त्या CBSEचं काय झालेलं आहे, ऑन स्क्रीन मार्किंग, ज्या एज्युटॅक कोएम्ट कोएम्ट एज्युटेकला दिलेलं आहे, जी कंपनी खरी तर ब्लॅक लिस्ट मध्ये टाकली पाहिजे त्या कंपनीला दिलं, त्या कंपनीने अनेक गोंधळ घालून ठेवले. मग जवळपास 98 लाख मुलांच्या मागण्या अशा आहेत की आमच्या मार्कावर परिणाम झालेला आहे, उत्तरपत्रिका ज्या नीट तपासल्या गेलेल्या नाहीत, आम्ही करायचं काय, आम्ही कुठं पुढचं शिक्षण आम्हाला घ्यायचं, कशा पद्धतीने घ्यायचं, हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत. मग ते विद्यार्थी एकीकडं, दुसरीकडे हे विद्यार्थी नीट परीक्षा पुन्हा देणारे, यांच्या मनामध्ये प्रचंड संभ्रम आहे. आणि याची नैतिक जबाबदारी, जसं आता ते काय कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी, या कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटीचं संसदेमध्ये बिल येणार आहे. मग ते बिल येण्यापूर्वी आम्ही कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी म्हणून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेत आहोत. इतकं मोठं राजकीय औदार्य हे केंद्र सरकार दाखवणार का? आणि हे जे आंदोलन देशभर करू म्हणत आहेत कॉक्रोच सगळे, ते थांबणार का, हाच या क्षणाचा प्रश्न आहे. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली मते कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा. धन्यवाद.